संगीता पाटील, ऋतम मराठीच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत। पुणे शहरात गुलेन बॅरी सिंड्रोम या आजाराची संख्या दिवसेंदिवस वाढते। गेल्या 24 तासांमध्ये शहरातील रुग्णसंख्या 170 वरून 173 झाली आहे। तर या आजारामुळे पुण्यात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झालाय। अशा स्थितीत आता या आजाराने पुणेकरांची चिंता वाढवली आहे। फक्त पुण्यातच नाही तर राज्यातील अनेक ठिकाणी या आजाराचे रुग्ण आढळले आहेत। अशा स्थितीत नागरिकांना आरोग्य संस्थेकडून काळजीचे आवाहन करण्यात आले आहे। उद्योजकांना त्रास देणाऱ्या गुन्हेगारांवर मकोका अंतर्गत कारवाई करा। तो कोणत्याही पक्षाशी संबंधित असला तरी कोणतीही तडजोड करू नका, अशा स्पष्ट सूचना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिल्या आहेत। राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे, अशा वेळी उद्योजकांना त्रास देणं खपून घेतलं जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिलाय। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीसह महापालिकेतर्फे प्रस्तावित विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी चिखली जाधववाडीत झाले। यावेळी त्यांनी हे भाष्य केलं। अमेरिकेकडून भारतीयांना परत पाठवण्याबाबत परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांचे महत्त्वाचे वक्तव्य समोर आले आहे। अमेरिकेने 104 बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना परत पाठवण्याबाबत जयशंकर यांनी गुरुवारी संसदेत याबाबत निवेदन सादर करत म्हटलं आहे की अशी कारवाई होण्याची पहिलीच वेळ नाही। यापूर्वी अशी कारवाई करण्यात आली आहे। अमेरिकेतून परत आलेल्या निर्वासितांशी गैरवर्तन होणार नाही याची खात्री करण्यासाठी आम्ही अमेरिकन सरकारशी संवाद साधत आहोत। परदेशात बेकायदेशीरपणे राहत असल्याचे आढळून आल्यास आपल्या नागरिकांना मायदेशात परत घेणं ही देशाची जबाबदारी आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली असून आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे। ट्रम्प यांनी महिला खेळांमध्ये ट्रान्सजेंडर खेळाडूंच्या प्रवेशावर बंदी घालण्याचा निर्णय घेत कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी देखील केली आहे। ट्रम्प यांनी अगदी शपथ घेतल्यापासूनच एकामागून एक धडाकेबाज निर्णय घेतले आहेत। आता त्यांच्या या निर्णयाने देखील अमेरिकेत खळबळ उडवून दिली आहे। ट्रम्प यांनी दिलेल्या आदेशानंतर आता ट्रान्सजेंडर खेळाडूंना महिलांच्या खेळामध्ये भाग घेता येणार नाही। हा आदेश त्या ट्रान्सजेंडर खेळाडूंनाही लागू होईल जे जन्मतः पुरुष होते आणि नंतर लिंग बदलून महिला झाले आहेत। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात कपात करण्याची घोषणा केली आहे। अशा स्थितीत आता कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे। रेपो दरात 0.25% दर कपातीनंतर दर 6.50 वरून 6.25% झाला आहे। रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीत एकमताने दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आरबीआयने जवळपास 5 वर्षांनी ही कपात केली आहे। तर या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या। उद्या पुन्हा भेटू अशाच महत्त्वाच्या घडामोडीसोबत। पाहत राहा ऋतम मराठी।